नमस्कार, सुरेखास फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इथे रामफळाचा मिल्कशेक कसा करायचा ते बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 रामफळ घेतले आहेत। हे बघा असं छान पिकलेलं आहे। आता आपण ह्याला कापून घेऊया। ह्याचा देठ असा मोकळा करून घ्यायचा आहे। ह्याला कापून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही छान असा गच्च भरून ह्याचा गर आहे। आता हा गर एका चाळणीच्या साहाय्याने आपण बाजूला करून घेऊया। इथे रामफळाचे असे तुकडे करून घेतले आहे। आता आपण ह्याचा गर काढून घेऊया। एक बाउल घेतलाय, त्याच्यावर एक पुरण वाटायची चाळणी ठेवली। सर्व चाळणीमध्ये मी गर काढून घेतलाय। आता आपण चमच्याच्या साहाय्याने ह्याचे बी वेगळे करून घ्यायचे आहेत आणि म्हणजे असं हलवत राहायचं आहे, म्हणजे गर खाली सगळा पडला जातो। हे बघा असं चमच्याने किंवा तुम्ही हातानेही करू शकता। रामफळ हे फक्त उन्हाळ्यामध्येच भेटते तुम्हाला। छान असं थंडगार असतं शरीराला, पौष्टिकपणा असतं त्याच्यात। विटामिन ए, बी, सी भरपूर प्रमाणात असते, फायबर भरपूर प्रमाणात असते। ह्याच्या बिया मात्र खूप कडवट असतात। एखाद्या वेळेस बी जर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही करायला गेला तर एकदम कडवट असा तुमचा मिल्कशेक बनेल। त्यामुळे सांभाळून करायचं आहे। असं हलवत सर्व गर आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे गर छान असा मऊसूद गर खाली पडतो, तुम्ही बघू शकता। इथे आपला सर्व गर काढून झाला आहे। हे बघा सर्व बिया अशा वरती निघल्या आणि गर खाली पडला आहे। बघू शकता तुम्ही छान असा मऊसूद गर निघला आहे। आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे सर्व गर मी असा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे। आता आपण त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। त्याच्या अगोदर इथे मी पाव चमचा वेलची पूड घेतली, ते टाकून घेऊया। इथे मी खडीसाखरचा वापर करते। खडीसाखर थंड असते म्हणून उन्हाळ्यामध्ये शक्यतो खडीसाखरेचाच वापर करायचा। आवडीनुसार तुम्ही करू शकता कमी जास्त। इथे थोडे बर्फाचे तुकडे घेतले आहेत, ते टाकून घेऊया। आणि इथे अर्धा ग्लास मी थंड दूध घेतले, तेही टाकून घेऊया। आता आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथे आपला दाटसर असा रामफळ ज्यूस तयार झाला आहे, एकदम थंडगार। आता आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊया। आता काचेच्या ग्लासमध्ये एक एक बर्फाचे तुकडे टाकून घेऊया आपण, म्हणजे छान असं थंडगार होते। आता हे क्रीमी असं आपलं इथे मिल्कशेक तयार झालं आहे रामफळाचं, ते ओतून घेऊया। छान असं दाटसर झालंय, बघू शकता तुम्ही। कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली। आता आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप टाकून घेऊया। छान असा इथे आपला रामफळ ज्यूस तयार झाला आहे, थंडगार। उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा पोटभरीचा असा ज्यूस आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।